नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। परिवर्तन महाशक्ती आघाडीची मोठ बांधत विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेला प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडूंना निवडणुका आधीच धक्का बसण्याची दाट शक्यता आहे। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे। याला कारण ठरले आहे एक कार्यक्रम पत्रिका। महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकुमार पटेल हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला बच्चू कडू यांनीही जुधारा दिला आहे। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे। या पत्रिकेवरून बच्चू कडू यांचा फोटो गायब आहे, तर एकनाथ शिंदे यांचा फोटो मोठ्या आकारात छापण्यात आला आहे। या पत्रिकेमुळे आमदार राजकुमार पटेल शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे। दरम्यान आमदार राजकुमार पटेल यांच्या पक्षांतराच्या चर्चेबद्दल बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, आपापला राजकीय स्वार्थ असेल त्यानिमित्ताने ते गेले तरी त्यांची आम्हाला काही पर्वा नाही। त्यांनी आहे तिथे सुखाडे राहावं, पण आम्ही शिंदे साहेबांनी जो एक घाव केला आहे त्यांच्यावर आम्ही हजारो घाव देऊ। त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही लाखो खेळी खेळू, त्यांचे परिणाम शिंदे गटाला भोगावे लावू, असा इशारा बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे। आम्ही राजकुमार जी सोबत मैत्री कायम ठेवू, आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू। असं आहे की दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून त्यांचं ऋण आमच्यावर होतं, आम्ही ते डोक्यात ठेवू, पण त्यांनी खेळलेली खेळी त्यांना घातक ठरेल, असे बच्चू कडू म्हणाले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।